चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे लडाख राईडचा डे 7. आज घर सोडून आम्हाला बहुतेक आज बरोबर 7 दिवस झाले. तर काल आम्ही लेहला होतो, आज नुब्राला आहोत. तर नुब्राला थोडी ठिकाणी इकडची तिकडे केली आणि एका ठिकाणी थांबलो होतो. तर तुम्हाला एक रूम दाखवतो कुठे राहिले होते. ही अशी रूम, थोडा पसारा आहे. ही रूम आहे. इथे गरम पाणी वगैरे सगळं आहे इथे. तर आणि जेवणाची सगळी सोय. तर बाहेरून एकदा दाखवतो रूम कशी आहे ती. तर हा डायनिंग टेबल, जेवणाचा हा मधला पॅसेज, इकडच्या आमची रूमचा डोर. इकडे वरती गच्ची पण आहे, गच्चीवरती थोडी लोकं राहत आहेत. सो आम्ही बाहेरच. आणि हा आहे बाहेरील व्ह्यू. असा बाहेरील व्ह्यू आहे. इकडे बाईकसाठी खाली 4 व्हीलरसारखी पार्किंग आहे. आणि हा ओव्हरऑल हा मोठा बंगलो आहे. 4 व्हीलरसाठी पार्किंग ही इकडे आहे. काल इथे बाईक पण धुवायला दिली मला. सो आणि हे जे आहे हे हॉटेलचं पूर्ण डिटेल्स, एक फोटो. मोबाईल नंबर पण आहे, यांना डायरेक्ट कॉल करून येऊ पण शकता, ओळखीचे आहेत आपल्या. असा ओव्हरऑल व्ह्यू. तर बाई रेडी आहे, आपण पण रेडी होऊ. एक कोल्ड स्टार्ट देऊ बाईकला आणि निघू. त्याच्या आधी एक तुम्हाला दाखवायचं आहे. हे बघा, ॲक्च्युली ग्रीन ॲपल आहे, अजून तयार नाही झाले आहेत, अजून टाईम आहे तयार व्हायला. बाईकला कोल्ड स्टार्ट देऊन निघू. असं इकडे तंबू आहे, म्हणजे सामान वगैरे ठेवण्यासाठी, जॅकेट्स वगैरे बाहेर, शूज वगैरे. आणि ही बुलेट रेडी आपली. ही बबडी. आज स्टॉप बॉक्स लावला कशाला, तर बारीक सारीक काहीतरी सामान वगैरे. आता आम्ही जात आहोत इंडिया पाकिस्तान बॉर्डरच्या इकडे. सो डायरेक्ट आता तिकडे जाऊन भेटू. सो तोपर्यंत बाय बाय. तर हॉटेलवरती नाश्ता वगैरे चांगला करून निघालो आम्ही. सकाळी लवकरच निघालो कुठे जायचं असेल तर. आता थोडी एक्साइटमेंट पण आहे, कारण आम्ही आमचं गाव सोडून किंवा मुंबई सोडून याच्या बाहेर कधी गेलो नाही. त्याच्यामुळे आता थोडं इंडिया पाकिस्तान बॉर्डर म्हणजे थोडं काहीतरी वेगळी एक्साइटमेंट आहे. भारी वाटतो आहे. जर आता त्या साईडला निघालो आहे तर बघू, तिकडे जाऊन पोचल्यानंतर बघू कसं काय. थांग विलेज या ठिकाणी आम्ही जातात आता. इंडिया पाकिस्तान बॉर्डर या ठिकाणी. त्या साईडला जात असताना या राईट साईडला व्ह्यू असला जबरदस्त आहे. तर इकडे छोटी छोटी घरं पण आहेत, खाली दिसत नाहीत, पण भारी आहे इकडचा ओव्हरऑल व्ह्यू. थांगला जात असताना मध्ये शॉक वॉर मेमोरियल हे एक वॉर मेमोरियल लागतं. तर इथे थोडा वेळ आम्ही थांबलो, जास्त वेळ नाही थांबलो. इथे पण आहे बघण्यासारखं, जुने तोफा वगैरे काय काय आहेत. तर इथं थोडं वेळ वगैरे फोटो वगैरे काढले आणि परत आम्ही आमच्या जायला निघालो. आता इथे सोल्जर्स वगैरे आहेत, हे सोल्जर्स वगैरे आहेत, कारण इथे थंडी वगैरे भरपूर असते. त्यामुळे प्रत्येक मोसममधील सोल्जर कसे प्रोटेक्ट करतात आपल्या थंडीपासून किंवा बर्फातून जात असताना शूज वगैरे किंवा त्यांचं जॅकेट्स वगैरे काय, हे त्याचा स्टॅच्यू इथे उभं केले आहेत. मेकिंग ऑफ द साईचेन वॉरियर आहेत इथले, तर त्यांचे स्टॅच्यू आहेत. तर थोडा वेळ ते पण फोटो वगैरे काढले आम्ही आणि परत आम्ही आमच्या थांग विलेज या ठिकाणी जायला निघालो.
मी आता थोडा वेळ इथेच सांगतो, भाईला पुढे जाऊ दे, कारण हा आता केवढा मोठा टर्न आहे हे बघा. आता हा इथून बाई गेला असा फुल टर्न मारून. मी मुद्दाम थांबलो इथे कारण वरतूनच बघितलं तेव्हाच समजलं की टर्न हा भरपूर मोठा आहे, वळणावळणाचे रस्ते. इथे रोड कंडिशन तर चांगली आहे, त्याच्यामुळे काही ठिकाणी गाडी रोड चांगले आहेत, त्याच्यामुळे गाडी चालवायला एवढा काय त्रास होत नाहीत. फक्त का वळणावळणाचे रस्ते आहेत त्याच्यामुळे थोडा ब्लाइंड स्पॉट कधी कुठे कुठे मध्ये मध्ये येतात, पण ठीक आहे. तरी पण गाई पोचला, चलो आपण निकलते अभी. तर रस्त्याच्या दोन्ही साईडला बघू शकता पूर्ण दगड वगैरे आहेत, आणि हा समोरचा जो डोंगर दिसतोय तो पूर्ण दगडाचा आहे. पण हवा इथली थोडीशी थंड आहे, ऊन पण भरपूर लागते, पण हवा आहे त्याच्यामुळे थंड पण वाटतोय थोडा, त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं. आणि रोड तर बघू शकता काय एकदम टकाटक आहेत, हायवेसारखा एकदम जबरदस्त आहेत रोड. आता हे काही दगड वगैरे वरतून आलेत पडून पडून तुटलेले, बघू शकता. आणि मोठे मोठे डोंगर आहेत एकदम. भाई पुढे गेलाय बहुतेक, मी जास्त हळूहळूच चालतोय थोडं आपला शूटिंगचा माल जमा करण्यासाठी. झाड कुठेतरी मध्ये तरी असं दिसतंय, पण हे जे दगड वगैरे आहेत ते वरतून सगळे कोसळून आलेत किंवा वरतून तोडलेत. आता हा बघा लेफ्ट साईडला, आता हा पूर्ण हे डोंगर खोदून कट करून करून बहुतेक हा रोड बनवला आहे. राईट साईडला ही नदी आहे, ती खालच्या साईडलाच वाहत जाते. म्हणजे आता आपण ज्या साईडला जातो आहे थांग विलेज, म्हणजे त्या साईडला वाहत जाते. आता नदीचं पाणी एकदम खराब आहे, म्हणजे चॉकलेटी. पूर्ण हा लेफ्ट साईडचा पूर्ण दगडाचाच डोंगर आहे, पूर्णच्या पूर्ण, आणि छोटासा आहे, जास्त मोठा ब्रॉड रोड नाही आहे, छोटासाच आहे. पण भारी आहे, हा वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आता हे नॉर्मल आपण यूट्यूबवरती बघत होतो, आत्ता हे स्वतः एक्सपिरियन्स करतो, त्याच्यामुळे ना ही मजाच वेगळी आहे, भारीच वाटतं आहे, फीलच वेगळा आहे इकडचा. असे मध्ये काही ठिकाणी ब्लाइंड स्पॉट येत आहेत, समोरून गाडी वगैरे आली तर समजत नाही पटकन. आता हा जो पुढे लेफ्ट टर्न आहे फुल ब्लाइंड आहे, आणि हा उतार आहे पूर्णच्या पूर्ण. पण रोड कंडिशन तर जबरदस्त आहे. आता या जास्त पण फास्ट नाही पळू शकत किंवा साईडने नाही चालू शकत, कारण ही वाळू वगैरे जी बाहेरची आहे ती रोडच्या मध्ये येते. आता इथे काही ठिकाणी असं पण आहे की इथलीच लोक झाडू वगैरे घेऊन रोड क्लीन करतात एवढ्या उन्हात. हॅट्स ऑफ आहे त्यांना. म्हणजे जवळपास 5-5 किलोमीटरवरती अशी माणसं काही दिसतात झाडू घेऊन, आणि रोडवरती जी धूळ साठलेली असते ज्याच्यावरती टू व्हीलर्सवाल्यांना प्रॉब्लेम होतो, म्हणजे बाईक स्लिप वगैरे होण्याचे चान्सेस असतात. सो त्याच्यासाठी बहुतेक माणसं ठेवली असतील, काय आयडिया नाही कसं. लडाखमधले जे व्ह्यू आहेत ना जबरदस्त आहेत, समोरचे डोंगर वगैरे. हवा थोडं थंड आहे, पण त्याच्यात बरोबर ऊन पण भरपूर लागतं आहे. लेफ्ट साईडला बघा वरती पूर्णच्या पूर्ण ही खडी आहे. खडी म्हणजे छोटे छोटे दगडाचे डोंगर आहेत मोठे मोठे. मगाचपासून आपण ज्या नदीला फॉलो करत होतो तीच नदी आता आपण क्रॉस करून, ब्रिज क्रॉस करून आपण थांगसाठी जाणार आहोत. इथून थांग विलेज हे 3.5 किलोमीटर ती आहे. तर थोडा वेळ इथे थांबू, फोटो वगैरे काढू आणि इथून निघू. इथं सोल्जर्स वगैरे आहेत, काही बरेच लोक थांबतात इथे फोटो वगैरे काढण्यासाठी, कारण इथून थांग विलेज होते 3.5 किलोमीटर दिसते. एक वेगळी एक्साइटमेंट आहे की ब्रिज क्रॉस करून. असं आपण नॉर्मली टी व्हीमध्येच बघतो, पिक्चरमध्येच बघतो. थोडा वेळ वगैरे फोटो काढू आणि निघू.
फायनल मित्रांनो, आपण इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरती आलो. ही जी बॅक साईडला दिसते गर्दी, ही सगळी इकडचीच आहे. इंडिया पाकिस्तान बॉर्डर, सगळी लोक फोटो वगैरे काढत आहेत. तर एकदा बॅक साईडने दाखवतो. हे आहे ॲक्च्युली थांग विलेज. थांगमध्ये तुर्तुकमध्ये आल्यानंतर थांग या इथे आहे, या लोकेशनला आहे. तर एकदा दाखवतो बॅक साईड व्ह्यूने ॲक्च्युली इथे काय काय सीन आहेत ते. सो बघा. तर मित्रांनो, ही जी दिसते ही पाकिस्तान बॉर्डर आहे. आता ही पाकिस्तान बॉर्डर ॲक्च्युअल कुठून आहे, तर ही जी नदी दिसते ही अशी जी वाहते छोटीवाली, ही पाकिस्तानची, म्हणजे या साईडला आपल्या साईडला इंडिया आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला पाकिस्तान आहे. आता ही जी दिसते शेती वगैरे, ही पाकिस्तानमध्ये येते. त्याचप्रमाणे हे इकडची. आता हे सगळे बंकर्स वगैरे इथे सेट केले आहेत. ही पूर्ण पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि आपला इंडियाचा. आता हे LOC आहे. हा पूर्ण जो डोंगर दिसतोय, हा इथपर्यंत, हा पूर्ण डोंगर पाकिस्तानमध्ये येतो. आणि हा इकडचा डोंगर या साईडचा पाकिस्तानमध्ये येतो आणि इकडचा डोंगर हा इंडियामध्ये येतो. असा हे सगळे दिसत आहेत डोंगर, हे पाकिस्तानमध्ये येतात. असा ॲक्च्युली या गावामध्ये हे गाव 1971मध्ये जेव्हा वॉर झाला त्यावेळी इथल्याच काही लोकांचे फॅमिलीमधले रिलेटिव्स हे इकडे राहतात आणि थोडे काही रिलेटिव्ह इकडे. खाली एक घर आहे, हे जे दिसतंय हे इथे राहतात या घरामध्ये. तर त्यांना जर एकमेकाला भेटायचंच असेल तर ते इथून जाऊ शकत नाही. त्यांना वाघा बॉर्डरमधून पंजाब तिकडनं जावं लागतं. हे कमी म्हणजे आहे बऱ्यापैकी, पण ते इकडचेच काही लोक जेव्हा 1970मध्ये जेव्हा वॉर झाला तर त्यावेळी हे झाले, डिवाईड झालं दोघांमध्ये. तर हे जे दिसतंय हे तिकडच्या गावामध्ये आलं, म्हणजे पाकिस्तानमध्ये गेलं आणि हा इकडचा इंडियामध्ये आला. तर इकडच्याच काही लोकांचे रिलेटिव्स वगैरे तिकडे आहेत, तिकडचे इकडे आहेत. तर त्यांना जर भेटायचं वगैरे असेल एकमेकांना रिलेटिव्सला, तर वाघा बॉर्डरला जावं लागतं, पंजाब या ठिकाणी. तर सगळा असा सीन आहे. बॉर्डर ही अशी आहे, पंजाब पाकिस्तान बॉर्डर. तर हे आमच्या बॅक साईडला जो डोंगर पूर्ण दिसतो तो पाकिस्तानचा आहे आणि इकडचा आहे तो आपला इंडियाचा आहे. इकडचं झालं फिरून म्हणजे बॉर्डर वगैरे बघून झाली आपली. इथे कधीतरी या, व्हिजिट द्या. आपल्यातलाच आहे तो, इकडे येऊन व्हिजिट द्या कधीतरी. बाकी हे बॅक साईडला इथे दुकान्स वगैरे, शॉप्स वगैरे आहेत. ते एक डायरेक्ट गाईड पण घ्या, काही जास्त नाही, 50 रुपये घेतात आणि दुर्बीन देतात. तर ते तिकडचं व्ह्यूज इथनं नॉर्मल डोळ्याने दिसत नाही. सो दुर्बीन देतात, त्याने बघू शकता. 50 रुपये ते चार्जेस आहेत एकाचे. ठीक आहे. बाकी हा ओव्हरऑल व्ह्यू असा त्या बॉर्डरचा, आपल्या इंडियातला. आणि आपला तिरंगा. इकडच्या हॉटेल्स किंवा रूम जे आहेत भिंती, तर त्याच्यावरती असे हे लिहिलेलं आहे हँडरायटिंग, जिथे इंडो आणि पाक वॉरबद्दल टोटल डिटेलमध्ये माहिती लिहिलेली आहे. वाचू शकतो व्हिडिओ स्टॉप करून. रूमवरती रिटर्न येत असताना मध्ये याग्बो पॅलेस हे तुर्तुकमध्ये आहे. तर तिथे थोडा वेळ आम्ही थांबलो, पण जास्त वेळ आम्हाला देता येला नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा नक्की ते पूर्ण रिव्ह्यू करू, कारण नेक्स्ट टाईम लडाख येण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे. सो परत एकदा येऊच नक्कीच आणि त्यावेळी फुल रिव्ह्यू करू. इथे पण खूप जुनं आहे, तर इथे पण कोण आलं तर नक्की विजिट करा. इथे गाईड घ्या आणि इथे फुल डिटेलमध्ये रिव्ह्यू करून घ्या, कारण इथे भरपूर काय काय माहिती मिळू शकते जुन्यातली. त्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन त्यावेळी नक्की ट्राय करेन, सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. इथे आलात तर इथे नक्कीच या, एक गाईड पण घ्या सोबत, खरोखर या. कारण इंडिया पाकिस्तान वेगवेगळं व्हायच्या आधीपासूनचं हे आहे. तर त्यावेळेची स्टोरी ऐकण्यासारखी आहे, की त्यावेळेचे किस्से.
तर इथे आलात तर नक्की विजिट द्या. जेव्हा मी येईन तेव्हा मी नक्कीच रिव्ह्यू करेन. सो बघू परत कधी लडाखला येऊ तेव्हा. त्याचप्रमाणे मध्ये हे असे छोटे वाळवंट वगैरे लागतं, त्याच्यामुळे जिथे तुम्ही उंटावरून थोडी राईड वगैरे घेऊ शकता. आम्ही काही घेतली नाही, आम्ही डायरेक्ट घरीच आलो.